चला ऑनलाईन बँकिंग फ्रॉड आणि आपले हक्क सोप्या भाषेत समजून घेऊया. असं कुणासोबतही होऊ शकतं, कारण स्कॅमर्स खूप हुशारीनं सायकोलॉजिकल ट्रिक्स वापरतात. हे स्कॅमर्स सिस्टम नाही तर थेट माणसांच्या भावना आणि विश्वासालाच टार्गेट करतात. म्हणजे इथे अधिकारी असल्याचं नाटक करतात, तातडीची सिच्युएशन बनवतात आणि भावनेच्या भरात निर्णय घ्यायला लावतात. मग अशा फसवणुकीत पैसे गेले तर जबाबदार कोण? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. काही नियमांनुसार पूर्ण पैसे परत मिळू शकतात. पाहूया कसे. इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चूक बँकेची असेल तर नुकसान भरपाई पूर्णपणे बँकच देणार. हा 3 आकडा खूप महत्त्वाचा आहे. 3 दिवसांत तक्रार केली तर 0 दायित्व. पण तक्रार करायला जितका उशीर तितकी ग्राहकाची जबाबदारी वाढते. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, पिन किंवा OTP शेअर केला तर नुकसानीला आपणच जबाबदार. आणि समजा फसवणूक झालीच तर लगेच काय करायला हवं? पैसे परत मिळवण्यासाठी या 3 स्टेप्स याच क्रमाने फॉलो करणं महत्त्वाचं आहे. आणि हो, OTP किंवा पिन शेअर केल्याचं कधीही मान्य करू नका, नाहीतर केस कमजोर होते. पण एक चांगली गोष्ट म्हणजे आता बँक आणि टेक्नॉलॉजी दोन्ही या फ्रॉड्सना थांबवण्यासाठी पुढे येत आहेत. म्हणजे आता फक्त फ्रॉड झाल्यावर रिपोर्ट करण्याऐवजी तो होऊच नये यावर भर दिला जातोय. एवढंच नाही तर AI आता फोनवरील बोलण्यावरूनच घोटाळा ओळखू शकते. या सगळ्या शर्यतीत शेवटी कोण जिंकणार, घोटाळेबाज की सिस्टीम, हाच खरा प्रश्न आहे.